हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल वेदांती's हॉबी अँड व्लॉग. आज आपण बनवणार आहोत गवार बटाटा भाजी. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. एका कढईमध्ये 2 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये साफ करून घेतलेली गवार घालायची आहे आणि 2-3 मिनिटं कुक करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि आता आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि कुक करायचं आहे. 2-3 मिनिटं झाली आहेत. आता गवार आपली छान कुक झाली आहे. जास्त कुक करायची नाही आहे. आता आपण त्यातलं पाणी गाळून घ्यायचं आहे. भाजीसाठी आपल्याला 1 टोमॅटो, 1 बटाटा आणि 1 कांदा लागणार आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. एका कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घातला आहे. कांदा आपल्याला गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. आता कांदा आपला छान फ्राय झाला आहे. आता आपण त्यामध्ये चिमूटभर हिंग घालूया आणि छान मिक्स करून घेऊया. आपला हिंग छान मिक्स करून झाला आहे. आता पाव चमचा हळद घालून तीही छान मिक्स करून घ्यायची आहे. हिंग हळद मिक्स करून झाल्यानंतर 1 चमचा मिक्स मसाला घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही जेवणामध्ये जो मसाला वापरता तो मसाला यूज करू शकता. आता 1 टोमॅटो बारीक कापून घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. आपला टोमॅटो मिक्स करून झाला आहे. आता आपण त्यामध्ये बटाटा घालूया. अशा पद्धतीने बटाट्याच्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत. बटाटा आपला छान मिक्स करून झाला आहे. आता आपण वाफवून घेतलेली गवारची भाजी घालूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. हे सर्व मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि झाकण ठेवून 5 मिनिटं कुक होऊ द्यायचं. आपण पाणी घातलं आहे. ते छान मिक्स करून घेऊया आणि त्यावर झाकण ठेवूया. पाणी जास्त घालायचं नाहीये. पाच मिनिटं झाली आहेत. ही भाजी छान कुक झाली आहे. आपण बटाटा पाहूया कुक झाला आहे का. बटाटाही छान कुक झाला आहे. आता आपण त्यामध्ये खोबरं घालूया आणि छान मिक्स करून घेऊया. आपलं खोबरं छान मिक्स करून झालंय. आता आपण त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे. ती कोथिंबीर घालून झाली आहे. आपण ती मिक्स करूया आणि 2 मिनिटं झाकण ठेवून एक वाफ घेऊया. दोन मिनिटं झाली आहेत. आपली भाजी छान तयार झाली आहे खाण्यासाठी. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल
तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.